माझे काका नागोरावजी पाटणकर यांची कन्या किरण पाटणकर बंधू नागपूरमध्ये कोकटाच्या नंतर जे पहिलं पाऊल माझं पडलं, पहिला तुम्ही मुकाबला गायला असेल तर किरण पाटणकर यांच्यासोबत, आणि तो दिवस मला आजही आठवतो की तो पहिला कार्यक्रम देण्यासाठी त्यांचे मिस्टर आणि माझे मामा कपूर मोडगरे हे दोघे जण घरी आले होते. त्यानंतर वर्षातून माझे कमीत कमी 10 तरी कार्यक्रम या झाडीपट्टीमध्ये व्हायचे. अजूनही होतात, पण मुकाबले करत नाही मी 2010 पासूनच. बंधू ज्याप्रमाणे, आणि दुसरी गोष्ट, किरण पाटणकर जसं नाव मोठं आहे त्याचप्रमाणे ती मनानेही फार मोठी होती, मनानेही दिलदार होती. माझे मोठे बंधू प्रकाशनाथजी पाटणकर, प्रकाश भाऊ आहे का? प्रकाश भाऊ नाही, बोलून घ्या. या ठिकाणी महाराष्ट्रातून नवे भारतातून कलाकार या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. हाच कार्यक्रम बंधू जरा लवकर घेतला असता तर बरं वाटलं असतं. ज्या वेळेला मला एवढंच सांगायचंय, मी का म्हटलं की किरण पाटणकर हे नाव मोठं नाही, तर नावापेक्षा ती दिलदार होती, मनाने मोठी होती. त्याला कारण आहे बंधू, कारण वणी या ठिकाणी माझा आवाज बसला होता. माझे सतत कार्यक्रम चालू होते आणि वणीमध्ये माझा आवाज बसला. तर सकाळच्या 4 वाजता ज्या वेळेला मी गाणं गायला अरे सागरा, त्यावेळेला किरण पाटणकर तिथून उठून इथं माझ्या बाजूला बसून माझ्या माईक घेऊन माझ्या बरोबर गाणं गायलं अरे सागरा. आणि त्यावेळेला मी रेकॉर्डिंगसाठी किरण पाटणकर यांच्या घरी गेलो तर अख्खा बाड विस्तार माझ्यासमोर ठेवला आणि म्हटलं की तुमको जो चाहिए यार इसमें से ले लो. एवढी दिलदार आणि खरोखरच एवढ्या प्रेमा खातर मी या ठिकाणी प्रकाश भाऊंच्या प्रेमा खातर, या पाटणकर कुटुंबियांच्या प्रेमा खातर या ठिकाणी प्रल्हाद शिंदे नागोराव पाटणकर यांच्यापासून पाटणकर घराणं आणि शिंदे घराणं हे जवळ आहे, त्या प्रेमापोटी मी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढं सांगायचं. मोठमोठे फलकार या ठिकाणी उपस्थित आहेत, कोणाला चान्स मिळेल नाही मिळेल, पण या कार्यक्रमात उपस्थित राहिले हीच त्यांची श्रद्धांजली. खरोखरच महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं, शिंदेशाही परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं मी किरण पाटणकर यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो आणि गीता सुरुवात करतो. काकू लक्ष द्या. नहीं ये बात हमें तू नहीं है, बात हमें तड़पाती है. तू नहीं है ये बात हमें तड़पाती है. प्रणय
की आँख तेरी याद में भीग जाती है, तेरी तस्वीर से तेरी माँ रो रो कर कह रही है, किरण तेरी मुस्कान बहुत याद आती है, तेरी मुस्कान याद आणि खरोखरच तुम्ही भरपूर कार्यक्रमात पाहिला असेल त्यांच्या हसीमध्ये मुस्कानमध्ये म्हणजे चेहऱ्यामध्ये जे हसू होतं माणूस फेकलाच पाहिजे आणि डेअरिंग के साथ बोलायचं. कोणी असा इतका तरी वापर केला तर वरतून सांगायचं बार मुलगी आज ही डेअरिंग होती. मी महिलांमध्ये कव्वाला महिलांमध्ये मी डेअरिंग फक्त एकाच महिलामध्ये बघितली ती म्हणजे किरण पाटणकर यांच्यामध्ये. आणि म्हणून मी गाणं सादर करायला बनलो. भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, पाठीमागे कलाकारांच्या वतीने श्रद्धांजली झाली. त्यामध्ये मी उड जायगा पंची ऐकवलं. त्यावेळी मला रामला नाही म्हणतो. मी माझा कार्यक्रम आलापल्लीला होता. मी वर्ध्यावरून जाऊ शकलो असतो पण मला वाटलं नाही आपण गेलो पाहिजे, कारण आमची यात्रेमध्ये आपण नव्हतो. श्रद्धांजली काही व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. तेव्हा मी ते गाणं गायलं होतं थोडक्यात. अरे भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, उनकी बदौलत उसको मिला है सारे जहां का, जरी शकुंतला जाधवचा असलं तरी पण स्टेजवरती जे डेअरिंग के साथ कुणी जर फेमस केला असेल ते म्हणजे किरण पाटणकर यांनी. आणि प्रभू मला वाटतं तुम्ही तर होते नाशिकला. आपण 5-6 पार्ट्यांचा मुकाबला होता, 6 पार्ट्यांचा मुकाबला. पण त्यामध्ये खरोखर 6 पार्ट्यांचा मुकाबला पहिला बघितला का? त्यामध्ये किरण पाटणकर भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ सगळे बघत होते आजच्याकडे. त्यावेळेला उभा राहून गाणं गायलं आणि म्हणून म्हणायचं अरे भीमराज की बेटी शेरनी फनकार, भीमराज की बेटी शेरनी फनकार, भीमराज की बेटी शेरनी फनकार, उनके बदौलत उसको मिला सारे जहां का, उनके बदौलत उसको मिला सारे जहां का, उनकी बदौलत उसको मिला सारे जहां का। किरण पाटणकर
किरण पाटन कर किरण पाटन तेरे भाई तेरी बहनें रोने लगी है तेरी माँ तकदीर को तेरे दे रही आवाज़ मैं आखिरी बंद अगले नागोराव के बेबी ने वो ऐसा दिखाई मुकाबले में हार न मानी रही वो जिद पे अड़कर किरण पाटन कीर्तन
सांगतात माझे बंधू, माझे मोठे बंधू, कलाकारांची फार आस्था त्यांना आहे. त्यावेळेला विठ्ठलराव जुमक त्यांनी येथे शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला पूर्ण पार्टीला आणि त्यांच्या शवाला पार्थिव देहाला त्यांनी मुंबईपर्यंत आणलं ते नितीनरावजी आणि खरोखर कलाकाराचे त्यांना जाण आहे कलाकारांची. मला एवढंच म्हणायचं की जिवंतपणीच कलाकारांना सांभाळा. है मातम की धूप यहाँ पर, है मातम की धूप यहाँ पर, दिख रहा ना माझे बंधू प्रकाश जगदीश साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ते पण आमदार आहेत पण कोरसला बसले. इतका साधा माणूस आहे नाही खरोखर. त्या माणसाला मान पाहण्याची काही आवश्यकता नाही. त्या माणसाला म्हटले तर खाली बसतो तिथे बसेल. अशी कमी माणसं आहेत या जगामध्ये आणि म्हणून माणसाला शेवटचं सर्व सादर करत आहे. है मातम की धूप यहाँ पर दिख रहा आणि बंधू प्रणय सत्ताजी यांचं एक गाणं फेमस आहे की जे मला फार आवडतं. माझ्या नातूनी गायलेलं गाणं पुस्तक हिमाचं रमायचं. तुम्ही ते गाणं ऐका, फार सुंदर गाणं की जे मला आवडलेलं गाणं त्यांचं. है मातम की धूप यहाँ पर दिख रहा ना एक आनंद तेरे शहर में तुझको मिलने आया. वो किरण पाटन किरण पाटन बरेच कलावंत या ठिकाणी अजून बाकी आहेत आणि
किरणताई पाटणकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा जो अवसर पाटणकर कुटुंबियांनी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानून, आणि माझं भाग्य आहे की माझे वस्ताद आदरणीय आनंदजी शिंदे यांच्या समोर मी गाणं गात आहे. हॅलो 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 प्रभुत्व करने के लिए गले में मिशन को दिया है. प्रकाश दादा, ये भारत 2 मिनट बैठ जाए इसे. ये भारत प्रभुत्व करने के लिए मिशन को दिया है. विरासत में समतावाद का फन को दिया है. अंधेरी बस्तियों में उजाला करने के लिए प्रणय सतलज. ये अंधेरे बस्ती में उजाला करने के लिए प्रणय सतलज नागौराव ने समाज को प्रकाश और किरण को दिया है. प्रकाश और किरण को दिया है. सादर करता. अरे नीला परचम ये कहने लगा, अरे वो नीला परचम ये कहने लगा, जिंदगी से क्यों हारी किरण.
आणि गाणं मंडळ संतोष यांनी लिहिलेलं आहे आणि ते शेवटी म्हणतात अरे क्या बताओ तुम्हें गायकी क्या बताओ तुम्हें गायकी क्या बताओ तुम्हें गायकी क्या बताओ क्या बताओ तुम्हें गायकी क्या बताओ तुम्हें गायकी क्या बताओ तुम्हें गायकी कैसी गाती थी वो राग को कैसे गाती थी वो रात को कैसे गाती थी वो रात को थँक्यू सर. मला माहिती आहे दादा बसले चळवळीचे प्रकाशनाथ पाटणकरचा आहे. मायमाऊलानो, ही काही गाण्यांची स्पर्धा नाही आहे, मी मोठा म्हणण्याची स्पर्धा नाही आहे, मी किती सुंदर दिसतो तेही म्हणण्याची स्पर्धा नाही आहे, तुम्ही किती टाळ्या वाजवा तेही म्हणण्याची स्पर्धा नाही आहे. कारण किरणताईंची श्रद्धांजली, किरणताईंची गाणी जगातली सगळीच माणसं गातात. नागपूरच काय, देश आणि जग सुद्धा फिकाय किरणताईच्या गाण्यांपुढे. आणि म्हणून किरणताईच्या श्रद्धांजलीसाठी मी तिला माय म्हणतो आहे, चळवळीची आई म्हणतो आहे. खरं ही माय माझी वासनाची गाय आहे, लंगड्याचा पाय आहे, दुधावरची साय आहे. किरणताई जन्माची शिदोरी आहे, ती सरणारही नाही पुरणारही नाही. आणि म्हणून किरणताई बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील तुफानातील नाव आहे आणि आम्हा सर्वांची माय आहे. भाऊ पंचभाईंच्या शब्दात चार अंगणात आली मले फुलवा म्हणाली, मले फुलवा म्हणाली. एक वाळलेली
मले फुला म्हणाली मले फुला म्हणाली मले फुला म्हणाली मले फुला म्हणाली थोड़ी कोरस के बंदे हो तो गा लो हमारे साथ। क्या बात है जी। किरण भाई भूख पोटात पेट पे नहीं भेटेगा भाकरा पिछड़ी बोले से पर हिंदती दारुदार माझी माया माया माझी माया माही माया माही माया माय थकलेली माझी सारा संसार पेलते साऱ्या संसाराचे ओझे माय हसत झेलते माझी माया माया माझी माया माझी माया माझी माया एक वाढली काळी माया अंगणात आली मले म्हणाली मले फुलं 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 म्हणाली। पाटणकर सर कुंभारे काही सर्व बांधवांनो ताई उपाशी राहून जगली आहे। नागोर पाटणकरांचं आंदोलन चळवळीचं आंदोलन आहे। प्रकाशनाथ पाटणकरांची गाणी हजारो गायकांनी गायली आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे माणसं आहेत ते आणि बहीण मेल्यानंतरची श्रद्धांजली आहे। पण एक आव्हान करेन कलावंतांना जिवंतपणी सन्मान द्या कलावंतांना जिवंतपणी मान द्या कलावंतांना मेल्यानंतर श्रद्धांजली होते जिवंतपणी तुम्ही त्यांचा घास गिरवून घेऊ नका एवढा मात्र लक्षात ठेवा। क्रांती माझी बहीण तिने बिलगता जीव महा होय कसा विसा प्रकाशनाथ पाटणकरांच्या डोळ्यात अश्रू आले बहिणीची आठवण सुरू झाली। तिने बिलगता जीव महा होय कसा विसा तिने इथं बी उपास तिने तिथं बी उपास माझी माया माया माझी माया माझी माया माझी माया कशी ठेच लागली कसे रक्त लागले तिच्या दुखण्यानं दुःख लागे पाला पाचोड्याले लागे पाला पाचोड्याले लागे पाला पाचोड्याले एक वाढलेली काळी माता अंगणात आली मले नवा म्हणाली मले फुलं म्हणाले ताई तू भावांना सोडून गेलीस रे ताई पण जाता जाता मात्र बाबासाहेबांची सवय शिकवून गेलीस ताई। तुझ्या गाण्यांवरती अनेक कलावंतांनी पोट भरलं ताई कारण तू वासनाची गाय आहेस लग्नाचा पाय आणि गावाची साय आहेस। तू शिरोडे सोडून गेली बहिणी पण जाता जाता एक शेवटचं सांगून गेलीस आणि ती होणी माझ्या वेळाला तू म्हणालीस माय मजुरीने जाते माय राणा मंदी जाते
शोर मत करो। जो लोग खड़े हैं बीच में, जो लोग खड़े हैं उनको बिठा दो भैया। और जितने भी सभी मान्यवर यहाँ बैठे हैं, उन मान्यवरों से भी मेरी अपील है कि कलाकार बहुत दूर दूर से यहाँ आए हैं, उनको भी सही ध्यान देकर आप लोग सुने और गौर करें। हेलो, बैठ जाओ नीचे। एक बार जरा तालियां चाहूंगा आप लोगों से। जिंदगी और मौत तो कुदरत का करिश्मा है, बुद्ध ने बताया है, लेकिन हम लोग रोने वाले लोग नहीं हैं। हमें बाबा साहब का सपना पूरा करना है। इसलिए मलाइका हो कि बातें ज़बा से वफा मर ईमान की करो। ओहो बातें ज़बा से वफा और ईमान की करो। गौ साहब 5 मिनट मोबाइल खींचे में रख दीजिएगा, दोबारा जीत कर आना है ना। ओहो बातें ज़बां से वफा और ईमान की करो, और इज्जत हमेशा तुम किसी के ज्ञान की करो। क्या बात है, जान जाए। बातें ज़बां से वफा और ईमान की करो, और इज्जत हमेशा तुम किसी के ज्ञान की करो। हक मिला संविधान से, किसी और से नहीं। अरे करनी है पूजा तुम्हें तो मेरे भीम के संविधान की करो। अरे क्या नशा है, गाने वाला है बोल का। करनी है तुमको पूजा तो संविधान की करो। ये टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए। पठन कर देगा। टूटे जरूर है, ओहो टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए। और घर अपना छोड़ के किसी के घर नहीं गए। क्या नशा है, ये टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए, और घर अपना छोड़ के किसी के घर नहीं गए। अरे कैसे न होगा पूरा मेरे भीम का सपना, क्योंकि मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए। मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए। मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए। मतला मलैजा हो, ईमान को ताजा कर दीजिएगा। एक 5 से 6 मिनट ले रहा हूं कि आकाश मोज दो अभी। क्या बात है, आकाश मोज दो अभी, आकाश मोज दो अभी।
कलाकारी भीमा तुझा मोरे क्या बात है भीमा तुझा बाबा साहब को बाप मानने वाला मुझे तालियों के साथ नवाजे। वादल ही रोक तो अभी, वादल ही रोक तो अभी, वादल ही रोक एक ही शेर पेश कर रहा हूं 5 मिनट में, वक्त का तकाजा है। केले यहाँ हमारे बड़े भाई आनंद जी शिंदे भी मौजूद है। आनंद दा अम्बेडकर आंदोलन में बहुत लाइनें सुनी होगी, मैं दावा करता हूं ऐसी लाइन है नहीं कई बार। केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने भीमराया, हो केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने भीमराया, दादागिरी देखना शायर की कि सूर्यास झाँक तो आमी, बात अच्छी लगे तो तालियां बजाओ। सूर्यास झाँक तो आमी, भीमा तुझा मोरे, हमें रात और दिन बाबा साहब का काम करना है और अभी संविधान खतरे में है। 2 मिनट ले रहा हूँ, 2 लाइन बोल रहा हूँ और ये 2 लाइनें किरण ताई को अर्पण हो जाएंगी और आज के दिन ये प्रोग्राम कामयाब हो जाएगा। दादा 2 मिनट ले रहा हूँ, लू ना? ठीक है। जो लोग संविधान बदलने की बात कर रहे हैं उनसे अपील है कि गौतम की जमीन वीरान हम बनने नहीं देंगे। वतन की जमीन वीरान हम बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान बनने नहीं देंगे। यहाँ दूसरा, भैया एक लाइन बोलो, यहाँ दूसरा आप बोलो, बनने नहीं देंगे। जल्दी, ये मुस्लिम शायर है। यहाँ दूसरा संविधान, आपसे हाथ जोड़ के इल्तिजा है, दोनों हाथ। ये ऐतिहासिक प्रोग्राम है, किरण ताई के याद में प्रोग्राम है। मैं तो ऐसे प्रोग्रामों में जाता नहीं, लेकिन 25 साल पहले मेरा किरण ताई के साथ प्रोग्राम हुआ था 99 के अंदर। लेकिन मैंने ये देखा है पाटनगर घराना ये सिर्फ गाने वाला घराना नहीं है, कौम के प्रति उन्हें कुछ लेन देन है। बाबा साहब का काम करने वाला परिवार है, इसलिए मैं यहाँ आया और मेरी अपील है कि ये आवाज नागपुर से कम बम्बई तक जाना चाहिए। बनने नहीं देंगे, बोलो जल्दी। यहाँ दूसरा संविधान,
क्या बात है। और 2 बार ईमान को ताजा कर लो यार। 24 बड़ा खतरे में आने वाला है तुम्हारे बाल बच्चे भूखे मर जाएंगे। बोलो। यहाँ दूसरा संविधान। और एक बार रघु दादा आपको भी बोलना है, नहीं तो ईडी सीडी खड़ी है बोला, ईडी पीना पड़ेगी जेल के अंदर। लगाओ। यहाँ दूसरा संविधान। यह सतलज नागपुरी कह रहे हैं कि कोई बुज़दिल हमें अगर छल भी सकता है तो हमें से बाहर सतना निकल भी सकता है। और हमारा विकराव देखकर हम पर हंसने वालों ये डामाडोल संगठन संभल भी सकता है। हमारा विकराव देखकर हम पर हंसने वालों ये डामाडोल संगठन संभल भी सकता है। और हमें गंगा जल पीने के लिए दबाव ना डाल जालिम, हमें गंगा जल पीने के लिए दबाव ना डाल जालिम, क्योंकि महाड़ का पानी 24 में उबल भी सकता है। महाड़ का सरिया मिनट आखिरी शेर जनाब सारा 1 ही मिनट। इतना सुकून मिल रहा है यार। बाबा साहब के जिंदगी का मकसद 2 लाइन में दिलीप राउत साहब, खास तौर से मैं तो आपके लिए आने वाला हूं नागपुर। देखता हूं कौन भारी भरता है। नितिन तो 2 है इधर, एक बाबा वाला है एक बापू वाला है, लेकिन बाबा वाला भारी भरेगा। मैं दावे के साथ कह रहा हूँ जोरदार तालियों के साथ। बाबा शिर का पुले मेरा गाना महापुरुष सुनते हैं, समझे ना। ओ शिर का पुले तरी वंदन तथा गताला। अब मैं बोलूंगा नहीं तो मैं तालियां बजाओ मजबूर कर दूंगा कि शिर काफले तरी ही वंदन तथा गताला। अरे ये थे वाक तो आमी आई, ये थे वाक तो आमी भीमा तुझा किरणबाई बसायची। मी जवळून प्रोग्राम नाही ऐकला, परंतु मी आता व्हिडिओ पाहिले तेव्हा मला असं वाटलं की एवढी मोठी गायिका समाजानं सरकारानं कोणी लक्ष दिलं नाही। मी ऐकलं होतं की डॉक्टर म्हणाले या बऱ्या होतील, तुम्ही ऍडमिट करा, होऊ दिलं नाही आणि बाई आपल्यातून निघून गेल्या। तेव्हा हे जनसागर जमा झाला। शोकांतिक आहे बंधूंनो, शोकांतिक आहे। म्हणून सांगावंसं वाटतं
शब्दात पाहत आहे, लक्ष द्या. बेख्वाब लगता दिल जैसा आगे बढ़ना चाहिए. संकट से बचाए दलितों को, हिम्मत से लड़ना चाहिए. आंधी हो तूफान हो या कोई और दुश्मन, दुश्मन के सीने पे चढ़ना चाहिए. दुश्मन के सीने पे चढ़ना चाहिए. हम ख्यालों की याद आती है, बेमिसालों की याद आती है. हम ख्यालों की याद आती है, बेमिसालों की याद आती है. जाने वाले कभी नहीं आते, जाने वालों की याद आती है. मुंबईचे म्हणजे भुसावळचे माझे बंधू सागर पवार चार वळीमध्ये किरणताईला काय म्हणतात लक्ष द्या. मृत्यू जरी आढळला, मृत्यू जरी आढळला साऱ्या सजीवाभोवती, मृत्यू जरी आढळला साऱ्या सजीवाभोवती, धागे तुझ्या सुराचे, धागे तुझ्या सुराचे, काळीज हे उसवती. म्हणतो किरण दिदी हा, म्हणतो किरण दिदी हा, संगीत समाज सागर सोडून इतक्या लवकर तुझी जाण्याची वेळ नव्हती. परत सागर म्हणतात, अशी गायकी मुलायम. काय नखरेबाज अशी मान डुलून, शब्द वाचून, खाली शब्द वाचून मान डुलून गायकावर हवी पडत होती ती किरण, ती किरण. त्यांना काय म्हणतात, अशी गायकी मुलायम, गोडी सुरात होती. अशी गायकी मुलायम, गोडी सुरात होती. तालीम हरकतीची, तालीम हरकतीची. त्यांच्या घरात होती गाण्यात जिच्या सागर, मकरंद ही फिका वाटे. गाण्यात जिच्या सागर, मकरंद ही फिका वाटे.
इतकी किरण मधुरता पाटण करत होती. किरण मधुता पाटण करत होती. ज्या गाण्यासाठी तुम्ही सर्वांची म्हणजे सगळ्यांचीच फरमाईश आहे. किरणबाईच्या या कार्यक्रमामध्ये हे गाणं मला गावं लागलं असं मला वाटत नव्हतं, परंतु गात आहे.
Oh
बुबली आवाज आपण आता सगळ्यांनी ऐकलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्यासाठी. या वयात सुद्धा एवढा खणखणीत आवाज. आणि माझं मी भाग्य समजते. आता भाग्य हा शब्द आपल्या धर्मामध्ये नाही, पण समजण्यासाठी म्हणून सांगते की या सगळ्या दिग्गज कलाकारांमध्ये मला गायची संधी मिळाली. आदरणीय आमचे दादा प्रकाशनाथजी पाटणकर यांनी फोन केला आणि असं वाटलं की चला जाऊन यावं. कारण ताईंचा माझा तसा काही फारसा संबंध नाही आलेला, पण चळवळीच्या माध्यमातून जे त्यांनी जागरण केलं, जे आयुष्यभर त्यांनी या समाजासाठी दिलं, ते एक भान किंवा ती एक जाणीव. आणि या नात्याने त्यांचा मी फक्त एकच कार्यक्रम बघितला होता बार्शी टाकळीला, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप सुंदर गाणं गायलं होतं. आजपर्यंत मला ते गाणं गाण्याची कधी संधी मिळाली नाही, पण त्यांनी जे गाणं गायलं होतं किरणताई म्हणायच्या, अरे भीमराव के दीवाने सच्चाई में पलते हैं और कैसे है जहां वाले ये बेकार ही चलते हैं। भीमराव के दीवाने सच्चाई में पलते हैं, कैसे है जहां वाले ये बेकार ही चलते हैं। अरे भारत की लिखी घटना बताओ किस पंडित ने, भारत की लिखी घटना बताओ किस पंडित ने, किसकी बदौलत है ये कानून जो चलते हैं। आणि किरणताई म्हणायच्या काय, लौटे जो लंदन से बाबा मेरे, भागी छुआ छुत हमारी जिंदगी नहीं हो गई। हे गाणं बार्शी टाकळीला गायलेलं, मला वाटतं मी तेव्हा 7वी 8वी मध्ये असेल. त्यांचं पहिल्यांदा ते गाणं ऐकलं आणि त्यांचं नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं, विचार देण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्या समोर गायते, रानातल्या फुलांचा माझा वसंत आहे, रानातल्या फुलांचा माझा वसंत आहे, त्या कोवळ्या उन्हातील किरण पसंत आहे, कवटी फुटून येता गेले भूनी लोक, अजूनही तिथेच माझे गाणे जिवंत आहे, अजूनही तिथेच माझे गाणे जिवंत आहे. म्हणून त्याला ते किरणताई म्हणतात काय, स्मृती दिनी या मजला, स्मृती दिनी या मजला, पाहण्यास लोक
फिरणारी एक किरण कराया प्रबुद्ध भारत भीमाची एक किरण कराया प्रबुद्ध भारत भीमाची एक किरण भीमाच्या नावासाठी खपली ती जगभर भीमाच्या नावासाठी खपली ती जगभर कर्तव्य दक्ष राहिली लाखात नेक किरण सुदेशा एक निष्ठती दिनरात साथ दाखवली सुदेशा एक निष्ठती दिनरात साथ दाखवली भीमाच्या मळ्याची कली देख रेख किरण भीमाच्या मळ्याची कली देख रेख किरण भगवान बुद्धांचं तत्व आहे प्रतिष्ठा समुद्रात भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे जे जिवंत आहे जे निर्माण होतं ते नष्ट होणार आहे एक दिवस सगळ्यांना जायचं आहे कुणी मागं कुणी पुढं प्रत्येक जण आपला स्वतःचा अंत बघू शकत नाही पण जे कार्य आपण करून जातो त्या कार्यारूपी मात्र आपण जिवंत राहतो आज हा जो जनसमुदाय जमलेला आहे ते किरण राईंनी केलेलं जे बाबासाहेबांचं जे धर्माचं कार्य आहे त्या कार्यामुळे आपण सगळे इथं जमलेलो आहोत आणि म्हणून
कारण जिंदगी है पानी, एक भला का कारखाना है। हर एक की हम सबकी जिंदगी है पानी, एक बना का कारखाना है। खिलौना बन के टूटेगा जहाँ, जिन जिन को आना है। खिलौना बन के टूटेगा जहाँ, जिन जिन को आना है। किसी को 4 दिन पहले, किसी को 4 दिन बाद, किसी को 4 दिन पहले, किसी को 4 दिन बाद। हर इंसान का फिर शमशान ही ठिकाना है, शमशान ही ठिकाना है। जिंदगी शान भारी, जिंदगी अधूर उजड़े, जिंदगी का पाठ पूरा, जिंदगी का पाठ पूरा करण्या महाराष्ट्राचे कवी गायक आदरणीय आमचे दादा सुधीरजी कांबळे यांनी लिहिलेलं आहे. काय म्हणतात? निळाया सैनिकांच्या रक्ताची घोषणा ही, रक्ताची घोषणा आहे, रक्ताची घोषणा आहे. माझे मामा आदरणीय मनोजराजा गोसावी यांनी आता नुकतंच लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की शांतिदूताचे चरण होणे शक्य नाही, शांतिदूताचे चरण होणे शक्य नाही, चळवळीचे स्फुरण होणे शक्य नाही. किती गायिका येतील आणि जातील मनोज राजा, किती गायिका येतील आणि जातील मनोज राजा. पुन्हा दुसरी किरण होणे शक्य नाही, पुन्हा दुसरी रक्ताची घोषणा ही, रक्ताची घोषणा. सगळ्याची मान सुदेशा, सगळ्याची आन सुदेशा. कृपया आपण मंचावर यावं. आदरणीय आनंदी शिंदे आणि हाजी मजिद शोधा साहेब, आपणा दोघांनाही नम्र विनंती करतो की कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. दिसल्या पाहिजे, समाजाला दिसल्या पाहिजे, माझा भाऊ दिसल्या पाहिजे, माझा भाऊ दिसल्या पाहिजे, माझा भाऊ दिसल्या पाहिजे. असं करून द्या. या तुम्ही पण मी विनंती करतो आनंदी शिंदे आणि हाजी मजिद शोधा साहेबांना कृपया आपण मंचावर यायचं. आदरणीय प्रकाश दादा दोघांनाही सन्मानपूर्वक या मंचावरती त्यांना घेऊन येत आहे. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. अब आगे मजा. आनंदी शिंदे आणि हाजी मजिद शोभा साहेब या दोघांचाही आगमन मंचावर झालेला आहे. प्रकाशदादांनी त्यांना सन्मानपूर्वक मंचावर आणलेलं आहे. मी पाटणकर कुटुंबियांच्या वतीनं त्यांना मानाचा जय भीम करतो. नियोजित जे गायक कलाकार आहेत त्यामध्ये धम्मदीक्षा लातूरकर, आयुष्यमान मनोज राजा गोसावीजी यवतमाळ, आयुष्यमान राहुलजी शिंदे पुणे, आयुष्यमान राहुलजी
मला सांगायचं एवढं आहे, आज तर मी इथं गायलाच नको पाहिजे होतं, कारण आज ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांना ज्यांना मी आमंत्रित केलं त्यामधून बरेच गायक अजून बाकी आहे, शिल्लक आहे। मला किती वाईट वाटत असेल की त्यांना बसवून लोकांचा आग्रह, खास करून सन्माननीय आमदार नितीनजी राऊत यांनी जाता जाता परत आले आणि बोलले, प्रकाश तुझं गाणं झालंच पाहिजे। पण खरं मला, मी दिलगीर आहे त्या मित्रांसाठी, त्या गायकांसाठी की ज्यांना ह्या ठिकाणी संधी मिळाली नाही। त्यामधून माझे परमप्रिय मित्र अनिरुद्धजी शेवाळे, जे आमच्या किरण पाटणकर श्रद्धांजली समितीच्या, किरण पाटणकर श्रद्धांजली आयोजन समितीचे सूत्रधार आहेत असे माझे प्रिय मित्र अनिरुद्धजी शेवाळे यांनी इथं गायला पाहिजे होतं। माझे शिष्य भीमेशजी भारती, ज्यांचं नाव हँडबिलवर आहे, त्यांनी गायला पाहिजे होतं। विकास राजा, त्यांनी गायला पाहिजे होतं। आकाश राजा यांनी गायला पाहिजे होतं। लता किरण, ती किरण पाटणकरची शिष्य आणि लाडकी शिष्य, तिनं गायला पाहिजे होतं। स्वरा तामगाडगे, जिला हिंगणघाटवरून बोलवलं मी, तिनं गायला पाहिजे होतं। परंतु त्यांना बसवून मला जे तुम्ही गायला लावलं, मला खूपच खूपच वाईट वाटत आहे। मी त्या सर्व माझ्या मित्रांना, माझ्या गायक मंडळींना मी क्षमा मागतो। तुम्ही त्यांना वेळ देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगीर आहे। आणि माझ्या ह्या कार्यक्रमाला सगळ्या कलावंतांनी हातभार लावला, पैका गोळा केला, सगळ्या कलावंतांनी गोळा केला। आणि माझी मित्रमंडळी, जे मोठे मोठे मालदार लोक आहेत, अशा लोकांकडून मोठी रक्कम मिळाली मला। असे बरेच माझे भाऊच म्हणा, मला भाऊच म्हणतात, नितीन राऊतजी, मिलिंद मानेजी मला भाऊच म्हणतात। मला नितीन राऊतजींनी ह्या कार्यक्रमासाठी 1 लाख रुपयाची देणगी दिली साहेब, 1 लाख रुपयाची। आणि मिलिंद माने साहेब यांनी आपल्या संपूर्ण नगरसेवक, संपूर्ण कार्यकर्ते मंडळी यांच्याकडून कितीतरी पैसा त्यांनी गोळा करून दिला, माझ्या कलावंतांनी गोळा करून दिला, माझ्या मित्रांनी। एकाही मित्रांनी मला 20,000च्या खाली पैसे दिले नाही। असे माझे ते परम मित्र, मी त्यांना आज ह्या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो सगळ्यांचे, मिलिंद मानेजींचे, नितीन राऊतजीचे, आमचे बंडोपंत टेंभुर्णे यांनी खूप मेहनत घेतली ह्या कार्यक्रमासाठी। सुरेशजी पाटील यांनी खूप मेहनत घेतली ह्या कार्यक्रमासाठी। रात्रंदिवस सकाळीपासून तर रात्रीपर्यंत पोलीस परमिशन आणण्यापासून, सगळ्या परमिशन गोळा करण्यापासून त्यांनी पण खूप सहकार्य केलं। माझ्या मित्रांनी सहकार्य केलं। माझी ताई तक्षशिला वाघधरे यांच्या महिला फोरमनी यांनी मला अच्छा बोलू नाही बरं, वेळ इतकी झाली आहे की माझ्या उरावर सगळं पोलीस खातं बसलं आहे। त्यांनी पण आम्हाला इथे तासभर वाढवून दिला। मी पोलीस खात्याचे पण आभार मानतो। शॉर्टकट मध्ये बोलणार,
प्रकारे तुम्ही समजून घ्या. देहावर या शरीरावर माझे वडील दिवंगत नागोरावजी पाटणकर यांनी हिंदी आणि उर्दू मध्ये काही लिहून गेले ते दोहे सादर करतो. आदमी का जिस्म क्या है जिसमें शैदा है जहां. शैदा म्हणजे आकर्षित निछावर. आदमी का जिस्म क्या है जिसमें शैदा है जहां. एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान खून का गारा बना है. उसमें हड्डियां चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां. आदमी का जिस्म क्या है जिसमें शैदा है जहां. एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान खून का गारा बना है. ईद उसमें हड्डियां चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां. मौत की पुरजोर आंधी जब इससे टकराएगी तो चलती फिरती ये इमारत हाथ में मिल जाएगी. उसकी जसं ज्या पद्धतीनं माझ्या बहिणीच्या माझ्या धाकट्या बहिणीचा किरण पाटणकरच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला जो हा प्रतिसाद मिळाला या प्रतिसादावर दोन ओळी एक कवी बोलतो. मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस. अफसोस आज एवढा हा जो जनसमुदाय जगला किरण पाटणकरच्या नावाने तिच्या मृत्यूने शोकाकुल होऊन मला आठवल्या ह्या दोन ओळी के मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस. यूं तो दुनिया में सभी आते हैं मरने के लिए. मराठीतून माझे वडील बोलले ह्या देहावर कपड़ा बोली तो कपड़ा. माझे वडील नागोरावजी पाटणकर लिहितात कपड़ा बोली तो शिवप्याला. काय बोली कारे फाळशी मला. कपड़ा बोली तो शिंप्याला कारे फाळशी मला. अरे कोंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. कपड़ा बोले तो शिंप्याला कारे फाळशी मला. गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. सगळे सोय रे कामी ना येती क्षण येताची सोडून जाती. सगळे सोय रे कामी ना येती क्षण येताची सोडून जाती. किंतु तुला ना माहित वेळ्या मित्र तुझा मी भला. गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. अरे जागो जागी मला फारशी जागो जागी मला फारशी. तरे तऱ्हेचे वस्त्रे बिरशी किंतु तुला ना माहित वेळ्या. अरे मित्र तुझा मी भला. गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. दिवशी नेईन स्मशानी तुला. मी माझ्या बहिणीला श्रद्धांजली काय देऊ शकतो. आमच्या संपूर्ण कुटुंबातच श्रद्धांजलीचं वातावरण झालेलं आहे. आमच्या घरातल्या लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत अशी व्याकुळ झालेली आहे तिला पाहण्यासाठी.
भगवान गौतम बुद्ध बोलून गेले, जो जन्माला येतो त्याला मरावंच लागते, त्याला जावंच लागते. हीच सृष्टीचा नियम आहे, हीच सृष्टीची नियती आहे. म्हणून शोकाकुळ होऊ नका, रडू नका. जो जन्माला येतो त्याला जावंच लागते. कसला शोक, सारे संस्कार अनित्य आहे. कसली तेरवी, कसला तिसरा दिवस, कसला राज विसर्जनाचा कार्यक्रम करतो आपण. अरे बुद्ध काय बोलून गेले, शोकाकुळ होऊ नका, जो गेला त्याला जाऊ द्या, जे जगतो आहे त्याला पहा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जेव्हा महापरिनिर्वाण झाला, निर्वाणाच्या आधी एका उपासकाच्या घरी जेवण होतं. त्या उपासकाचं नाव होतं चुंद्र कमरपुत्ता. त्यानं जे जेवण वाढलं तथागताला, त्या ताटामध्ये एक फळ होतं. त्या फळाचं नाव होतं सुकर मद्दुआ. त्या फळाने ते दूषित झालेलं होतं, ज्यामुळे तथागत आजारी पडले. आणि तिथे जेवण आटोपल्यानंतर तथागताने म्हटलं आपल्या उपासकाला, चुंद कमरपुत्ताला म्हटलं, अरे हे जेवण दूषित झालं, भिक्षू संघालाही देऊ नको आणि तूही खाऊ नको, तुझ्या परिवारालाही खाऊ देऊ नको. खोल खड्डा खदून त्याच्यात गाठ आणि आम्ही आता इथून निघतो. तसेच तथागत कुशीनारासाठी निघाले. रस्त्यात तब्येत एकदम जास्तच झाली. त्या तब्येतीमुळे खालावून गेले तथागत. तेव्हा त्यांचा परमशिष्य आनंद, त्याला तथागत म्हणतात, आनंदा माझा गळा सोकतोय, मला पाण्याची गरज आहे, माझा निर्वाण जवळ येत आहे. आनंदा माझा निर्वाण जवळ येत आहे, पण तुम्ही रडू नका. माझा गळा, माझा घसा कोरडा पडतो रे आनंदा. आनंदा माझा घसा कोरडा पडतो. म्हणून तथागत आनंदाला म्हणतात, आज पौर्णिमेच्या रात्री. तथागत म्हणतात आनंदाला, आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण. आज पौर्णिमेच्या रात्री होईल निर्वाण. पाणी पादानंदा मधला लागली का, पाणी पादानंदा मधला लागली का, पाणी पादानंदा मधला लागली का, पाणी पादानंदा मधला लागली का. म्युझिक वाजवणार नाही, मला 5 मिनिटात गाणं संपवायचं आहे. 5 मिनिटात. तथागत म्हणतात आपल्या शिष्यांना, आनंदाला बोलतात तथागत भगवान गौतम बुद्ध, शोक आवर आनंदा आवर आनंदा तू, शोक आवर आनंदा तू. अरे आनंदा कसला शोक करतोस तू, जो जन्माला येतो त्याला मरावं लागते. म्हणून आनंदा शोक करू नको रे.
जाळू मोठा वियोगाने आला. अरे देह नको जाळू. कारण काय? संपूर्ण भिक्षू संघ, सगळा भिक्षू संघ तथागताला विचारतो, तथागता तुमच्यानंतर वारसा कोण, ही राजगादी कोण सांभाळेल? तेव्हा तथागत उत्तर देतात, माझ्यानंतर माझ्या पाठी, माझ्यानंतर माझ्या पाठी धम्म आहे राजा. माझ्या पाठी, माझ्या पाठी धम्म आहे राजा. माझ्यानंतर माझ्या पाठी, माझ्यानंतर माझ्यासाठी, माझ्यानंतर माझ्या पाठी धम्म राहील राजा. आणि संघ, भिक्षू संघ, उत्तराधिकारी आणि धम्म राहील राजा. आता नाही काही उरले, आता नाही काही उरले. अरे आनंदा, आता नाही काही उरले. आनंदा मजला लागली.